मागच्या वर्षी आपण अशाच प्रकारे क्रीडा महोत्सव आपण आयोजित केला होता. पर्यटन आपल्याकडं होऊ शकतं. आता लेलेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेलं पूर्ण याच्या जगामध्ये. त्यातल्या त्यात भारतामध्ये हे पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व जास्त होतं आणि तेवढ्या वर्षापुरतं हे साजरं न करता भविष्यातसुद्धा या पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व वाढावं या उद्देशाने आज हा हुरडा महोत्सव या ठिकाणी कृषी विभागाने आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्वारी, बाजरी, कोडो, नाचणी, रागी यासारखी जी पिकं आपली पारंपरिक होती त्याचं क्षेत्र आपल्याकडं कमी कमी होत गेलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार करता तर आपल्याकडं जे 3 लाख हेक्टरपर्यंत ज्वारीचं क्षेत्र होतं ते मागच्या वर्षीपर्यंत या वर्षीपर्यंत 1,80,000 हेक्टरपर्यंत आलेलं आहे. म्हणजे क्षेत्र कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की एकतर मजुराची कमतरता, नंतर ज्वारीला मिळणारा भाव. परंतु हे असं असतानासुद्धा आपल्याकडे एक पारंपरिक पीक ज्वारी म्हणून टिकावं या उद्देशाने आजचा हुरडा महोत्सव आयोजित केलेला आहे. त्याचा उद्देश दुसरा असा आहे की आपण जी ज्वारी खातो ती सध्या आता 3-3,500 रुपये पर क्विंटल अशा दराने विकली जाते. परंतु हुरडा जर आपण बघितलं तर सध्या शहरी भागामध्ये हुरडा पार्ट्याचं महत्त्व वाढलेलं आहे. कृषी पर्यटन केंद्र मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. या कृषी पर्यटन केंद्रांनासुद्धा हुरडा ग्रामीण भागातून सप्लाय होतो किंवा पुरवठा होतो. तर तो या ठिकाणून पुरवठा व्हावा, शेतकऱ्यांची जनजागृती व्हावी. कारण आपल्याकडे 3,000 रुपये 3,500 रुपये ज्वारी पर क्विंटल आपण विकतो. परंतु हुरडा जर बघितला तर 140 रुपये किलो कणीस आणि हुरडा जो आहे तो 300 रुपये किलोपर्यंत आपण या ठिकाणी विकतो किंवा कृषी पर्यटन केंद्र घेतात. त्यामुळं कुठंतरी शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्र यांच्यामध्ये टायअप होणं आणि शेतकऱ्यांनासुद्धा आपण ह्याच्यातून खूप चांगला पैसा कमवू शकतो, खूप चांगला अर्थार्जन करू शकतो या उद्देशाने आजचा हुरडा महोत्सव आहे. याशिवाय आहारातील जे काही हुरड्याचं महत्त्व आहे, ज्वारीचं महत्त्व आहे, एकतर मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतील, लोह असेल, शिवाय जे मधुमेही पेशंट आहेत त्यांना म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे या हुरड्याचा उपयोग आहारामध्ये आहे. शिवाय डायटरी फायबर्स हुरड्यामध्ये जास्त असतात. त्यामुळे आहारातसुद्धा या हुरड्याचं महत्त्व जास्त असल्यामुळे आज हुरडा महोत्सव कृषी विभागामार्फत आयोजित केलेला आहे. हे प्रोत्साहन मिळावं, शेतकरी विसर्जन व्हावं हाही उद्देश तुम्ही सांगितला. यासाठी सरकारचं काय प्रोत्साहन असतं या सगळ्याला? कृषी पर्यटन केंद्र धोरण मागच्या वर्षी शासनाने जाहीर केलेलं आहे. आता त्याच्यासाठी अनुदान अजून तरी काय नाही, परंतु सेपरेट एक कृषी पर्यटन धोरण शासनाने जाहीर केलेलं आहे आणि त्याचा उद्देशच म्हणजे आपल्याकडं धाराशिवचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडं तुळजापूरमध्ये ग्रेप म्हणजे द्राक्ष आपल्याकडं आहे. त्यामुळं एक वाईनयार्ड पर्यटन म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. त्याचबरोबर ही कृषी पर्यटन एक वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये पर्यटन आपल्याकडं हे धार्मिक ठिकाण असल्यामुळं धाराशिव या ठिकाणी भविष्यात त्याला चांगला स्कोप आहे आणि शासनाची हे कृषी पर्यटन धोरण राबवण्याची मागचा उद्देश असा आहे की भविष्यामध्ये याच्यासाठी योजना येईल.